नमस्कार मित्रांनो, कर्मबंधन चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, एखादी व्यक्ती विनाकारण आपल्या मागे लागली असेल, काहीही करून आपले अहित करू इच्छित असेल, कोणत्या न कोणत्या मार्गाने आपल्याला सतावत असेल आणि या कारणामुळे आपण अस्वस्थ झाला असाल तर मित्रांनो निश्चिंत व्हा, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला शत्रूवर विजय मिळवण्याचा फारच सरळ, साधा परंतु अत्यंत कारगर उपाय सांगणार आहोत। पण तत्पूर्वी जर का आपण आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राइब जरूर करा आणि सोबतच असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा, जेणेकरून आमच्या वेगवेगळ्या उपायांचे व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील। तसेच आपण आमच्या व्हिडिओजना लाईक आणि शेअर नक्की करत चला, कारण या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये तर सुख समृद्धी येतेच, पण आपण केलेल्या एका शेअरमुळे दुसऱ्या कोणाच्या तरी जीवनातील दुःख, दुर्भाग्य, दरिद्रता संपून जाऊन त्यांच्या आयुष्याला नवीन उभारी मिळते। मित्रांनो, अशा प्रकारच्या उपायांचे व्हिडिओज आपल्यासाठी सादर करताना आम्हाला अनेक शास्त्रांचा, पुराणांचा सखोल अभ्यास करून हे उपाय मिळवावे लागतात व पूर्ण निष्पन्नांती मग हे उपाय आपल्या समोर सादर केले जातात। त्यामुळे आपण अवश्य आमच्या व्हिडिओजना लाईक आणि शेअर करत चला। आपण केलेल्या लाईक आणि शेअरमुळे आम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज आपल्यासाठी बनविण्यास प्रोत्साहन मिळते, तर कमीत कमी एक लाईक आपण अवश्य करत चला। मित्रांनो, एखादी व्यक्ती विनाकारण नाहक आपल्याला त्रास देत असेल, आपल्याशी वैरभाव बाळगून आपल्याबरोबर ईर्ष्या करत असेल, आपल्या प्रत्येक कार्यामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल व या सर्व कारणांमुळे आपल्याला मनस्ताप होत असेल किंवा आपला शत्रू अधिक बलाढ्य असेल व त्याच्या बळाचा वापर करून आपल्याला सतावत असेल, कोणत्याही क्षुल्लक कारणावरून आपल्याला हीन वागणूक देत असेल व आपली इच्छा असून देखील आपण त्याचे काहीही बिघडवू शकत नसाल, अथवा समाजातील इतर सर्व घटक आपल्या विरोधात त्याची साथ देत असतील व आपण योग्य असून देखील या त्रासाचा सामना करत असाल, किंवा या समाज व्यवस्थेमध्ये राहत असताना बऱ्याच वेळेला शत्रू आणि मित्र यांची परिभाषा बदलून जाते। आपल्या एखाद्या जवळच्याच व्यक्तीला किंवा मित्राला आपण आपल्या शत्रूमध्ये परावर्तित झालेले पाहतो आणि अशा जवळच्या माणसांपैकीच बनलेल्या शत्रूला दंड देणे आपल्याला जड जाते। अशा परिस्थितीमध्ये काही उपाय करून आपण आपल्या शत्रू बनलेल्या मित्राला किंवा जवळच्या व्यक्तीला परत मित्र बनवू शकतो। आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय आपण अवश्य करावेत। या उपायामुळे निश्चितच आपल्याला आपल्या शत्रूपासून सुटकारा मिळेल, आपल्या शत्रूवर आपण विजय मिळवाल, मग तो शत्रू कितीही सामर्थ्यवान का असेना। मित्रांनो, जर का आपल्याला आपल्या शत्रूला शांत करायचे असेल तर यासाठी आपण कोणत्याही शनिवार किंवा मंगळवारच्या दिवशी काळ्या उडदाचे 38 दाणे व अखंड तांदळाचे 40 दाणे घ्यावेत। यानंतर हे उडदाचे 38 दाणे व तांदळाचे 40 दाणे एकत्र मिक्स करावेत। यानंतर एक लिंबू आपल्या सोबत घ्यावा व हे साहित्य घेऊन एखाद्या सुनसान किंवा निर्मनुष्य ठिकाणी जावे। त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर जमिनीमध्ये एक छोटासा खड्डा खणावा व या खड्ड्यामध्ये एकत्र मिक्स केलेले उडदाचे व तांदळाचे दाणे टाकावेत। खड्ड्यामध्ये हे दाणे टाकल्यानंतर तो खड्डा मुजवावा, मातीने भरावा व त्या जागेवर आपण सोबत आणलेला लिंबूचा रस टाकावा। तो लिंबू त्या जागेवर पिळावा। लिंबू पिळत असताना सातत्याने आपल्या शत्रूचे नाव घेत राहावे। हे शत्रूचे नाव आपण मोठ्यानेही घेऊ शकता किंवा मनातल्या मनात देखील घेऊ शकता। या उपायाच्या प्रभावाने आपला शत्रू शांत होऊन जाईल व आपल्या मार्गातून बाजूला होईल। मित्रांनो, हा अत्यंत साधा परंतु फारच चमत्कारिक उपाय आहे। हा उपाय इतका कारगर आहे की या उपायामुळे आपला शत्रू कितीही बलाढ्य असला, कितीही सामर्थ्यवान असला, कितीही अहंकारी असला तरीही त्याचे शमन होऊन जाईल। ज्या सत्तेच्या किंवा सामर्थ्याच्या बळावर, ज्या मनुष्य बळावर तो आपल्याला त्रास देत आहे ते सामर्थ्य हळूहळू त्याच्यापासून दुरावत जाईल, त्याचा अहंकार नष्ट होऊन जाईल व त्याला आपल्या समोर गुडघे टेकणे भाग पडेल किंवा आपला मार्ग तो सोडून देईल। तर मित्रांनो, आपण हा उपाय अवश्य करून पहा। या उपायामुळे आपण नक्की शत्रुमुक्त व्हाल, आपल्या मनाला लागून राहिलेले शत्रू भय समाप्त होऊन जाईल
शत्रूपासून धोका होण्याच्या संभावना नष्ट होऊन जातील. तर मित्रांनो, आपण हा उपाय नक्की करावा. आपले जीवन शत्रुमुक्त बनवून सरळ, सुगम आणि संपन्न बनवावे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उपाय करताना काही अडचण येत असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की विचारा. आम्ही आपल्या प्रश्नांचे निरसन अवश्य करू. धन्यवाद.